नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या 7च्या पहिल्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी आहे सांगलीमधून. सांगलीमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. सांगली जिल्ह्याला पावसानं झोडपलंय. दुष्काळी खानापूर, तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांसह मुसळधार पाऊस झालेला आहे. खानापूर घाटमाथ्यावर तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे. तसंच इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस झाल्यानं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आलेला आहे. आमचे प्रतिनिधी सांगलीचे आसिफ मुरसल यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. आसिफ, काय परिस्थिती आहे पावसामुळे? अजूनही पाऊस सुरूच आहे का? सुवर्णा, गेल्या 2 दिवसापासून सांगलीमध्ये जे दुष्काळी तालुके आहेत म्हणजे साधारणतः खानापूर, आटपाडी आणि जत या भागामध्ये धो पाऊस पडतो होता. पण आज आता सध्या पाऊस नाही आहे, पण ढगाळ वातावरण आहे. एकूणच बघितलं तर ज्या दुष्काळी टापूमध्ये जे काय पाऊस होता तो आता चांगल्या पद्धतीने परतीचा पाऊस चांगल्या पद्धतीने झालाय. याचबरोबर आताच्या माहितीनुसार तासगाव रोड वरील अग्रणी नदीमध्ये एका पुलावरून 46 वर्षाचा तरुण 2 व्हीलर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. तो वाहून गेलेला आहे. त्याच पद्धतीनं बलवडी आणि इतर पुलावर 2 व्हीलर 2 ठिकाणी जिल्ह्यात 2 ठिकाणी एका छोटे बंधारे पूल होते. त्या ठिकाणावरून 2 व्हीलर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे 2 जण वाहून गेलेले आहेत आणि त्याचं शोध कार्य सुरू आहे. तसंच जे आतापर्यंत पाऊस पडला होता म्हणजे दुष्काळी तालुक्यात पाऊस पडलेला होता, पण शेतकऱ्यांना थोडा बहुत दिलासा मिळालेला आहे. पण जे काय हातातोंडाची पीक आलं होतं रब्बीच्या पिकांना फटका बसलेला आहे. सुवर्णा. नक्की आसिफ, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. पावसासंदर्भातलीच पुढची बातमी आहे. बंगालच्या उपसागरामध्ये लागोपाठ 2 किलोमीटर दाबाचं क्षेत्र तयार झालंय. त्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे. 12 तारखेला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडेल, तर 13 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. सर्वसाधारणपणे 14-15 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुपारनंतर पावसाची काहीशी अशीच स्थिती राहणार आहे. तिकडे कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान खात्यानं वर्तवला आहे. आज जो स्थिति बना हुआ है कोंकण गोवा, यहाँ पे कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र दोनों जगह ही आज बारिश मोरलेस स्कैटर्ड, कुछ जगह हल्का से मध्यम प्रकृति बारिश रहेगा एवं कई जगह आपका भारी बारिश चेतावनी दिया गया. जितना टाइम जाएगा आज 12th, कल 12th को बारिश मोरलेस सेम रहेगा. 13 से बारिश बढ़ने का संभावना रहेगा. पुढची अमरावतीतून बातमी आहे. महत्त्वाची बातमी आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आजपासून सुरू होणार होत्या, पण परीक्षेला अवघे 12 तास उरले असताना विद्यापीठानं परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ही परीक्षा आधी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती, पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ती पुढे ढकलली आणि 12 तारखेला सुरू होणार म्हणून जाहीर करण्यात आलं. पण परीक्षेचं कुठलंही नियोजनच झालं नाही. त्यामुळे परीक्षेच्या फक्त 12 तास आधी ती पुन्हा पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मात्र मोठा मनस्ताप झालेला आहे. कारण ऑनलाईन मग ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षा होणार आहेत. एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळणार आहोत. लक्षवेधी बातमी आहे. मुंबईतल्या आरेतलं मेट्रोचं कारशेड आता कांजूरमार्ग इथं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. मात्र यामुळे मेट्रोला 5 वर्ष उशीर होऊन 5,000 कोटींचा भुर्दंड बसेल असा आरोप भाजपनं केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आरे परिसरात वास्तव्याला असणाऱ्या आदिवासींना आनंद झालाय. ढोलकीच्या तालावर फेर धरत त्यांनी आपला आनंद साजरा केलाय. आरेतलं कारशेड कांजूरमार्गला करण्यात येणार असल्यानं आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
शिवसेनेनं मागच्या सरकारमध्ये असताना कारशेडला विरोध केला होता आणि आता मुख्यमंत्र्यांनी कारशेड कांजूरमार्गला करणार असल्याचं स्पष्ट केलंय. आरेतील 600 एकर जमीन ही जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. सोबतच या जंगलाची व्याप्ती ही 800 एकर झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. की कांजूरची ही जागा आहे, ही सरकारची जमीन 0 रुपये किमतीने या मेट्रो कारशेडसाठी आपण दिलेली आहे आणि तिथे कारशेड करण्याचे आदेश कालच मी दिलेले आहेत. 0 पैसे म्हणजे 1 सुद्धा रुपया तिकडे लागणार नाही. ही सरकारी जमीन जनतेच्या हितासाठी आपण वापरतो. कारशेडच्या विरोधात मागच्या वर्षी झालेल्या आंदोलनात स्थानिकांना अटक झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेला हा निर्णय निश्चितच दिलासा देणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता आणि मी 3 दिवस जेलमध्ये होते. काय प्रकारचा गुन्हा होता? काय तुम्ही केलं होतं नेमकं? मी झाडं वाचवायला आले होते त्या दिवशी रात्री. झाडं कापत होते ना, ते झाडं वाचवायला आले होते मी, तर आम्हाला अटक केलं. हो, आम्हाला खूपच आनंद झालेला आहे की मेट्रो कारशेड इथून कांजूरमार्गला शिफ्ट करण्यात येते आणि याचा आनंद आम्ही खूप म्हणजे आनंद असं इतका झाला आहे की आम्ही कुणाला म्हणजे सांगू नाही शकत. आम्हाला म्हणजे जसं कळलं तसं आम्ही साखर वाटायला सुरुवात केलेली आहे. भाजप सरकारच्या काळात पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून आरेतील मेट्रोच्या कारशेडचं बांधकाम सुरू करण्यात आलं होतं. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र कारशेड कांजूरमार्गला करण्याचा निर्णय हा नुकसान करणारा असल्याचा आरोप आता भाजपनं केलाय. मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय. आरे कारशेड रद्द केल्यामुळे 5,000 कोटीचा खर्च वाढणार. प्रकल्प 5 वर्ष रेंगाळणार. प्रत्येक ती मेट्रो ट्रेन 8 किलोमीटर वळसा घालून कांजूर कारशेडला पार्क करावी लागणार. त्यासाठी रोजचा ऑपरेशन कॉस्ट वाढणार. 8 किलोमीटर अतिरिक्त रेल्वे लाईन टाकावी लागणार. मेट्रो कारशेड कांजूरमार्गला मी करणार ही मुख्यमंत्र्यांची घोषणा सर्वस्वी मुंबईकर जनतेची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करणार. कांजूरमार्गची जागा ही लिटिगेशन मध्ये आहे आणि कारशेड बांधण्याकरता ती योग्य नाहीये असा अहवाल त्यावेळेच्या सरकारकडे सुद्धा आला होता आणि यांच्या सरकारच्या कमिटीने सुद्धा तसाच अहवाल दिलेला असताना सुद्धा अशी दिशाभूल करणारी विधानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत, याचा मी तीव्र निषेध करतो. आरेतल्या कारशेडच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यावरील गुन्हे देखील आता मागे घेतले जाणार आहेत. मात्र विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागल्यानं हे प्रकरण इतक्यातच शमणार नाही हेही तितकंच खरं. मुंबईहून विवेक कुलकर्णीसह प्रणाली कापसे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारनं नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात टप्प्याटप्प्यानं हे अनलॉक केलं जाणार आहे. मात्र ते करताना सरकारकडून खबरदारीही घेतली जाते. आम्ही जबाबदारी घेतो, तुम्ही खबरदारी घ्या असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. तसंच राज्यात कोरोनाचा धोका टळला नसल्यामुळे जनतेनं काळजी घ्यायलाच हवी असं आवाहनही त्यांनी केलं. आगामी काळात सरकार मुंबईत लोकलची संख्या वाढवणार आहे. तसंच अनलॉकमध्ये मंदिरं खुली करण्याची मागणी जोर धरू लागली असून त्या पार्श्वभूमीवर सुद्धा सरकार मंदिरं सुरू करण्याबाबत विचार करत आहे आणि सकारात्मक विचार करत आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. विशेषतः ज्यांना आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो की उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, किडनीचे काही त्यांना विकार असतील, स्थूलता असेल, ह्यांना मात्र त्यांच्यावरती हा व्हायरस घातक परिणाम करतोय. मग ही वर्गवारी ठरवणार कोण ते आपल्या हातात नाही आहे. आणि त्याच्यासाठी मी वारंवार आपल्याला जे सांगतो आहे की खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे. आपण खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. ती जबाबदारी आम्ही घेतो आहोत. रेल्वेमध्ये सुद्धा आपण लोकलसाठी त्याची संख्या वाढवून मागतो आहोत. ती वाढल्यानंतर आपण अधिक लोकांना त्याच्यात प्रवास करायला देऊ. राज्यांतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू केलेली आहे. ट्रॅफिक हळूवार जवळपास सुरू झालेले आहेत. दुकानं सुरू झालेली आहेत. कार्यालयामध्ये सुद्धा हळूहळू उपस्थिती वाढवत आहोत. गणपती येऊन गेले, नवरात्री येत आहेत, दिवाळी येते आहे, म्हणून मी मंदिरांच्या बाबतीत सुद्धा थोडासा हळूवारपणाने जातोय.
कारण काही जण असं म्हणतात हे उघडलं आणि ते उघडत नाही. थांबव बाबा, तुमच्यावरती जबाबदारी नाही, जबाबदारी आमच्यावरती आहे, आमच्यावरती जबाबदारी आहे. आणि नुसती जबाबदारी नाही आहे, आमचं आमच्या जनतेवरती प्रेम आहे आणि म्हणून आम्ही या गोष्टी करतोय. उगाच काहीतरी तंगड्यात तंगडं घालायचं आणि सगळ्या गोष्टी बंद ठेवायचा या मानसिकतेचे आम्ही नाही आहोत. राज्यातील खासगी क्लासेसवाले आता लॉकडाऊन उठवण्याकरता आक्रमक झालेले आहेत. सरकारने 1 नोव्हेंबरपूर्वी कोचिंग क्लासेसवरची बंदी उठवली नाही तर आम्ही येत्या 1 तारखेपासून विना परवानगीच एकाच दिवशी राज्यातले क्लासेस सुरू करू असा इशाराच राज्यस्तरीय कोचिंग क्लासेस संघटनेनं सरकारला दिला आहे. पुण्यात या संघटनेची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात 25,000 खासगी कोचिंग क्लासेस कार्यरत असून त्यावर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून सगळे क्लासेस बंद आहेत. कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. नोव्हेंबरपर्यंत शाळा सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. काही लोक म्हणतात शाळा सुरू करा, काही लोक म्हणतात असं करा. तर कपिल पाटलांनी त्यांचा विचार मांडला असून आपण सगळ्याचाच पत्राचा विचार करून सगळ्याच्या सूचना करून, कारण आखरी शाळा आहे, विद्यार्थी आहे. काही आता ब्रिटनमध्ये सुद्धा 13,000 विद्यार्थी लागण झाली. तर ती सगळी वेळ येऊ नये. आपण काही असा एका अँगलनंच विचार करणार नाही. आपण चौफेर चौकशी सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला सगळं योग्य वाटलं तरच आपण करणार आहोत. रत्नागिरीतील दापोलीत लॉकडाऊनमुळे बंद असलेली मच्छीमार बंदरं अनलॉक होताच सुरू झाली आहेत. त्यामुळे मच्छीमार व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण अजूनही या ठिकाणी कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे पूर्णपणे हे व्यवसाय सुरू झालेले नाहीत. याबद्दलच अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे. हर्णे बंदरामध्ये मासेमारीला नुकतीच सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन आणि वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मासेमारी ठप्प होती. त्यामुळे मच्छीमार बांधवांची उपासमार सुद्धा सुरू झाली होती. मात्र आता हर्णे बंदरातलं वादळ शमलेलं आहे. मासेमारीला आता जोर पकडलाय. थोड्याफार प्रमाणात का होईना याच ठिकाणी आता लिलाव सुद्धा होतोय. त्यामुळे मच्छीमार बांधवांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हर्णे, रत्नागिरी. लॉकडाऊनमुळे पंढरपुरातील व्यावसायिकांनाही मोठा फटका बसलाय. अनेक यात्रा रद्द झाल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. सरकारनं आता मंदिरं खुली करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येते. याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांनी. अनलॉक 5 नंतरनं सरकार संपूर्ण अनलॉक करणार आहे आणि त्याच्यासाठी तयारी चालू आहे. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमद्वार इथं आपण आहोत आणि पश्चिमद्वारच्या परिसरातील व्यापारी आपल्याबरोबर आहेत. नेमकं त्यांना काय वाटतंय अनलॉक, संपूर्ण अनलॉकबद्दल त्यांची काय नेमकी तयारी आहे हे विचारूया त्यांना. ह्या गोष्टीपासून आम्ही सुद्धा भिवून आहेत. पण येणाऱ्या वारकऱ्यांनी स्वतः सांभाळून यावं, डिस्टन्सिंग पाळावे. आम्ही स्वतः व्यापार असल्यामुळं आम्ही सुद्धा अंतर ठेवून व्यापार करणार आहोत. शासनाने त्याप्रमाणे मंदिराचे व्यवस्थित नियोजन करावे एवढीच अपेक्षा आहे. मंदिराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांनी एकतर अंतर ठेवून तर दर्शन चालू करावंच. सॅनिटायझर, स्वच्छता, कामगार जरा जास्त लावून करून त्याची नियोजन आधीच करून ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, नुसतं मंदिराचं नाही, सर्व गोष्टी. आणि व्यापारीने सुद्धा जे येणारे गिरायक असू द्या, भाविक असू द्या, कोणी असू द्या, त्यांना सॅनिटायझरची व्यवस्था करावी, स्वच्छता ठेवावी. आपल्या दुकानात पट्टा ओढून तिथंच उभा करावं असं मला वाटतं. संपूर्ण अनलॉकसाठी तुम्ही तयार आहोत. हो. एकंदरीत सर्व म्हणजे वाहतूक चालू होणार आहे, झालेली आहे आणि काही जे टप्प्याटप्प्याने चालू होणार आहे. अनलॉकमध्ये सर्व गोष्टी चालू होणार आहेत. तुम्ही काय सांगाल की विविध भागातून भाविक येतात, तुमची काय नक्की अपेक्षा आहे आणि काय तयारी करावी? सरकार 100% अनलॉक करायच्या तयारीत आहे. त्याबरोबर प्रत्येक नागरिकाची जबाबदारीसुद्धा 100% वाढणार आहे. तरी खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. दुकानदार असू द्या, कोणी शाळा असू द्या, त्या दृष्टिकोनातून सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी तयारीत असलं पाहिजे. फक्त सरकारनं मंदिरं बंद ठेवायचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आम्हालाही कोरोनाशी लढता येतं.
कारण की मंदिर चालू झालं की आम्हालाही नियम पाळता येतील, कसे वागायचं किंवा किती अंतर ठेवून गिऱ्हाईकाशी बोलायचं हे आहे आम्ही नियम पाळू शकतोय. तर सरकारनं आमची एकच कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्रात जर सर्व काही चालू होत असेल तर आमचंही मंदिर लवकरात लवकर चालू करावं. कारण की आम्हीच असं नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिरं गेली 9 महिने झालं बंद आहेत. याचाही सरकारने विचार करावा. कारण की लाखो लोक ह्या मंदिरावर जगत असतात. मंदिराच्या येणाऱ्या भाविकावर आमची उपजीविका भागत असते. प्रत्येकाच्या घरात 8 ते 10 लोक आहेत. याचा विचार सरकारने करावा. पुढे येणारी कार्तिक वारी आहे, त्यामुळं ह्याला या गोष्टीला म्हणजे नियम अटी लागू करून आम्ही सामोरं जाऊ, पण अनलॉक संपूर्ण यशस्वी करण्याला आम्ही हातभार लावू असे एकंदरीत सर्वांचं म्हणणं आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.